देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेनंतर सर्व गोष्टी स्पष्ट झाल्यात अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदेंनी दिली। शिंदे गटाकडून लोकसभेच्या पहिल्या यादीमध्ये 8 उमेदवारांची घोषणा करण्यात आली। मात्र या यादीमध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव नसल्यानं संभ्रम निर्माण झालेला होता। कल्याणमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांनाच महायुतीकडून उमेदवारी दिली जाईल अशी ग्वाही स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावी लागली। मात्र ही जागा मिळवण्याकरता आतापर्यंत साथ देणाऱ्या 5 जणांचा मुख्यमंत्र्यांनी बळी घेतल्याची टीका आदित्यांनी केली। ज्यांनी दिली साथ त्यांचाच घात केला असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला। श्रीकांत शिंदेंची हॅट्रिक ही निश्चित आहे असा विश्वास बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला। गेल्या 2 महिन्यांपूर्वीच आम्ही सर्वांनी श्रीकांत शिंदेंच्या कामाला सुरुवात केलेली आहे। कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर होताच ठाण्यामध्ये युवा सेनेनं एकच जल्लोष केला। गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण लोकसभा उमेदवारावर अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। तिढा निर्माण झाला। मात्र उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः श्रीकांत शिंदे हेच कल्याणचे उमेदवार असल्याचं घोषित केलं। त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी आनंद साजरा करत तेच विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला। कल्याण लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकरांनी उमेदवारीवरून श्रीकांत शिंदेंवर निशाणा साधला। भाजपच्या फडणवीसांनी उमेदवारी घोषित केली, त्यामुळे ते नक्की कोणत्या चिन्हावर लढणार, कमळ की धनुष्यबाण हे त्यांना विचारा असा टोला त्यांनी यावेळी लगावला। रामदास कदम यांचा पेपर आधीच फुटला होता आणि त्यामुळे श्रीकांत शिंदेंना उमेदवारी मिळणार हे त्यांना आधीच माहिती होतं असा टोला राजन साळवींनी कदमांना लगावला। शिंदे गटामध्ये गेलेले आमदार आणि खासदार हे फसलेले आहेत आणि त्याचा परिणाम येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेमध्ये पाहायला मिळेल अशी प्रतिक्रिया राजन साळवींनी दिली। वंचितचे शिरूरमधले उमेदवार मंगलदास बांदल यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे। वंचितनं बारामतीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देत तिथे आपला उमेदवार न देण्याची भूमिका घेतली होती। बारामतीबाबत वंचितच्या या निर्णयाला मंगलदास बांदल यांनी विरोध केला, त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी बांदल यांची उमेदवारी रद्द केली। सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात युतीच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ पार पडला। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। मतदारसंघातील उमेदवार निश्चित झाल्यानंतर या कार्यालयामध्ये कामकाज सुरू होईल असं प्रतिपादन नारायण राणे यांनी यावेळी केलं। चंद्रपूरच्या राजुरामध्ये भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची प्रचार सभा पार पडली। यावेळी प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते। जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी मुनगंटीवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। देव आला तरी मंडलिकांचा पराभव करू शकत नाही असं वक्तव्य मुश्रीफ यांनी केलं होतं आणि यावर सुधीर मुनगंटीवारांनी सारवासारव केली। करता करविता हा देव आहे, मात्र नेता कधी कधी आत्मविश्वास वाढावा म्हणून वक्तव्य करत असतो आणि त्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नसतो अशी मिश्किल प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली।